रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, तर काही सरपंच आणि अनेक पदाधिकाऱ्यांचा सुद्धा दादांच्या पक्षात प्रवेश। नागपुरात राजकीय पक्षांनी तिकीट नाकारलेल्या बंडखोर उमेदवारांनी तयार केलं स्वतःचं पॅनल। भाजप, काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना अशा पक्षांमधील बंडखोर उमेदवार पॅनलच्या माध्यमातून रिंगणार। नागपुरात माजी नगरसेवकांकडून पक्षाचं काम न करण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना। सभांना जाऊ नका अशा सूचना माजी नगरसेवक कार्यकर्त्यांना देत असल्याची माहिती। तर भाजपनं तिकीट कापल्यानं 51 माजी नगरसेवकांमध्ये नाराजी। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार रॅलीत नोटांची उधळण, तर एमआयएमच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीतील व्हिडिओ व्हायरल। रॅलीमध्ये एमआयएमच्या समर्थकांकडून नोटांची उधळण। पालघर नगराध्यक्षपदी निवडून आलेले उत्तम घरत यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला। वाजत गाजत आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषात कारभार हाती घेतला। नवनिर्वाचित नगरसेवक, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी उपस्थिती। कराडचे शिवसेनेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र सिंग यादव यांनीही पदभार स्वीकारला। पालिकेचा भत्ता आणि पालिकेची गाडी वापरणार नसल्याचा यादव यांचा मोठा निर्णय, तर नगराध्यक्षांची गाडी पालिका मुख्याधिकाऱ्यांना वापरण्यासाठी देण्यात येणार। जेजुरीमधील नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी पदभार स्वीकारला, तर बारामतीसारखे विकास मॉडेल जेजुरी नगरपालिकेचं देखील बनवणार, जयदीप बारभाई यांची प्रतिक्रिया। सांगलीच्या ईश्वरपूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांनी पदभार स्वीकारला, तर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांच्या उपस्थितीत त्यांनी पदभार स्वीकारला। जळगावच्या पाचोरा नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना असा सामना झाल्यानंतर एक नवा ट्विस्ट। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटलांकडून जळगावात महापालिका निवडणुकीमध्ये भाजप उमेदवाराचा प्रचार। तर चिपळूणमधील कृषी महोत्सव कार्यक्रमात नारायण राणेंना अचानक भोवळ, ब्लड प्रेशरचा त्रास आणि यासह डायबिटीस झाल्यामुळे तब्येत खालावल्याची राणेंची माहिती। तर कार्यक्रमाला नारायण राणेंच्या पत्नी नीलम राणे या सुद्धा भावूक झाल्या होत्या। जालना शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवून टाकू, जालना शहराला नियमित पाणी पुरवठा होणार, जालन्याच्या सभेतनं फडणवीसांची घोषणा। परभणीमध्ये सर्वपक्षीय प्रचाराचं नारळ फुटलं, तर काँग्रेसची उशिरापर्यंत रॅली, तरुणांचा मोठा सहभाग। 65 जागांसाठी 411 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। नाशिकमध्ये शिंदेच्या उमेदवाराच्या या ठिकाणी प्रचार, तर वासुदेवाकडून प्रचार सुरू। शिंदेच्या सेनेतील उमेदवारांकडून अनोखी शक्कल, वासुदेवाकडून दारोदारी फिरून मतं मागत उमेदवारांचा प्रचार। वासुदेवाकडून चौकाचौकात नृत्यही सादर। अहिल्यानगरमध्ये भाजपकडून तिकीट न मिळाल्यानं इतर पक्षात गेलेल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार। अनेकांना महाविकास आघाडीतनं उमेदवारी, भाजपच्या निष्ठावंत सुरेखा विशाल खैरे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार। उद्धव ठाकरेंची 9 जानेवारीला नाशिकमध्ये, तर छत्रपती संभाजीनगरात 10 जानेवारीला जाहीर सभा। सभेसाठी ठाकरे गटाकडून टीजर जारी, तर संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून 97 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। पुण्यामध्ये जिल्हा परिषदेचे 4 माजी सदस्य महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले। समाविष्ट 23 गावांमुळे 4 प्रभागांमधनं जिल्हा परिषदेचे माजी सदस्य निवडून लढवणार। दुर्भार जिल्हा परिषदेसाठी युतीवरून चर्चा सुरू। आगामी निवडणुकीमध्ये युती होणार की नाही या संदर्भात चर्चा। भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद असल्यानं गावित परिवाराचा अध्यक्ष होऊ देणार नाही, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भूमिका। नंदुरबारमध्ये नगरपालिकांच्या निकालानंतर खर्च सादर करण्यासाठी उमेदवारांची तारेवरची कसरत। निकालानंतर आता 30 दिवसांच्या आत खर्चाचा तपशील सादर करणं आवश्यक असतं। दरम्यान 15 दिवस उलटून सुद्धा अद्यापही खर्च सादर न केल्यानं उमेदवारांची तारांबळ होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तळा नगरपंचायतीच्या या नवीन प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन। कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरेंचीही उपस्थिती। जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी 3000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण। मतदान प्रक्रियेतील नवीन बदलासह वेगवेगळ्या गोष्टींबद्दल कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन। परभणीमध्ये गैरसोयीचं मतदान बूथ रद्द करण्याची मागणी। प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिकांचं आंदोलन करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन। 4 ते 5 किलोमीटर दूर अंतरावर नवीन मतदान बूथ निर्माण केल्यानं मतदारांचा संताप। नाशिकचे माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांचा घरोघरी जाऊन प्रचार, तर नागरिकांना या ठिकाणी भाजपाला जागा दाखवून देतील, या ठिकाणी भाजपाला
नागरिक जागा दाखवून देतील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा महानगरपालिकेवर फडकवतील, प्रथमेश गीते यांच्याकडून यावेळी विश्वास व्यक्त. परभणीच्या प्रभाग क्रमांक 16 मधील आनंदनगर मधील नागरिकांचा महापालिकेच्या मतदानावर बहिष्कार. अर्धा किलोमीटरवरील पोलिंग बूथ 4 किलोमीटर लांब गेल्यानं नागरिक आक्रमक. जळगाव महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदान यंत्र, बॅलेट युनिट यासह कंट्रोल युनिटची प्रशासनाकडून प्राथमिक तपासणी. सर्व यंत्र व्यवस्थित काम करत असल्याची खात्री. मतदानासाठी 1600 बॅलेट युनिट आणि 800 कंट्रोल युनिट जळगावमध्ये दाखल. उत्पन्न बाजार समितीमध्ये ते अजिंठा चौकापर्यंत भव्य धम्म रॅलीचं आयोजन. तर रॅलीमध्ये थायलंडसह देशभरातील 120 भिक्खूंनी सहभाग घेतला होता. 550 किलो फुलांची उधळण करत या रॅलीचं जल्लोषात स्वागत. तुळजाभवानीच्या भक्तांना आता तुळजापूरमध्ये प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल. आमदार तानाजी सावंतांचा ड्रग्ज प्रकरणावरून घणाघात. जामिनावर सुटलेले विनोद गंगडे यांना नगराध्यक्ष केल्यावरून सावंत आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी आधी घोषणा करून युती तोडली. भागवत कराड यांचा आरोप. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचाच महापौर होईल, भागवत कराड यांचा दावा. लातूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी वेगळे लढत असतानाच पंकजा मुंडेंचं भाजपच जिंकेल असं उत्तर. तर धनंजय मुंडे आणि माझी फ्रेम फक्त परळीपुरतीच, बाकी आम्ही विरोधातच प्रचार करणार, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील 11 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. माजी नगरसेविका शालन शिंदे यांचे पती शंकर शिंदेंचाही यात समावेश. हत्या प्रकरणामध्ये एकूण 15 आरोपींवर गुन्हे दाखल. चोरीचा तपास न झाल्यानं करमाळा तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये महिलेचे नातेवाईक यांच्यासह आमरण उपोषण. तर सीसीटीव्हीमध्ये फुटेज असताना सुद्धा तपास न झाल्यानं उपोषण सुरू. करमाळा तालुक्यातील जेऊर या ठिकाणी 7 महिन्यांपूर्वी घडली होती ही घटना. नंदुरबारमधील आयान या कारखान्याच्या राखेनं शिंदेगाव काळवंडलं. कारखान्याविरोधात ग्रामस्थांचा संताप. कारखान्यामुळे नागरिकांचं आरोग्यही धोक्यात. तर मशीन खराब झाल्यामुळे राख उडत असल्याचं कारखान्याचं स्पष्टीकरण. छत्रपती संभाजीनगरमध्ये साड्यांवर सवलत दिल्यानं महिलांची मोठी गर्दी. यावेळी चेंगराचेंगरीची ही घटना. 5000ची साडी 599 रुपयात. या जाहिरातीमुळे ग्राहकांची गर्दी. तर सुरक्षा रक्षकांच्या या ठिकाणी तैनात करण्यात आलं होतं. धुळे शहरातील गुरुद्वाराचा प्रश्न चिघळला. गुरुद्वाराजवळच्या परिसरामध्ये दगडफेक झाली असून पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर. गुरुद्वारामधील गादीवर कोण बसणार यावरून वाद. परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात सध्या शांतता. नंदुरबारच्या नवापूरमधील आंबाफळीतनं स्मशानभूमी ते शेतीकडे जाणारा रस्ता निकृष्ट दर्जाचा. लाखो रुपये खर्च करून 10 दिवसांपूर्वीच करण्यात आलं होतं या रस्त्याचं काम. तर ठेकेदारावर आता कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी. राजगड तालुक्यातील मढेघाट या परिसरामध्ये ट्रेकिंगसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला. 35हून अधिक विद्यार्थी जखमी. स्थानिकांनी केलेल्या बचावकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 8 ते 10 विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जखमी झाले. तर 25 विद्यार्थ्यांना मधमाशांचा चावा. बीडच्या वडवणीमधल्या देवडी या ठिकाणी राणूबाई देवीचा यात्रोत्सव. तर यात्रेमध्ये 9 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन. यामध्ये विशेष करून कुस्त्यांचे जंगी सामने रंगले असून महाराष्ट्रातनं शेकडो पैलवानांनी यामध्ये सहभाग घेतलाय. धाराशिवच्या मैलारपुरात खंडोबाच्या यात्रेला सुरुवात. यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा. राज्याच्या विविध भागांमधनं भाविक खंडोबाच्या यात्रोत्सवासाठी मैलारपुरात दाखल. येळकोटच्या जयघोषानं परिसर दुमदुमला. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये वसिष्ठी डेअरी कृषी आणि पशुधन प्रदर्शन महोत्सव सुरू. महोत्सवाचं नारायण राणेंच्या हस्ते उद्घाटन. चिपळूणमधील कृषी प्रदर्शनात नारायण राणेंनी घेतलं नंदीचं दर्शन. याचवेळी नारायण राणे यांच्यावर पारंपरिक गीतं सादर करण्यात आली आहेत. 9 दिवसात 8 लाख भाविकांनी घेतलं साई दर्शन. तर शिर्डी नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर भाविक शिर्डीमध्ये दर्शनाला दाखल. भाविकांकडून तब्बल 23,39,23,23,000 रुपयांचं विक्रमी दान. मुलाच्या विवाह सोहळ्यामध्ये लक्ष्मी तरू वृक्षाचं वाटप. जुन्नर तालुक्यातल्या सोपान दुर्गुडे यांच्या मुलाच्या विवाहातील हा अनोखा उपक्रम. कुठलीही भेटवस्तू न स्वीकारता कॅन्सरवर मात करणाऱ्या लक्ष्मी तरू या वृक्षाची प्रत्येकाला भेट देण्यात आली आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. नाशिक जिल्ह्यामध्ये मागील 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण. अवकाळीमुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसण्याची शक्यता. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत. भात आणि कापूस कुठे विकावे असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर. तर जिल्ह्यातील धान आणि कापूस खरेदी यामुळे बंद. तेलंगणा राज्यामध्ये धानाची कापसाची विक्री करण्याची वेळ.
नाशिकच्या नाफेड कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा गोंधळ तर अधिकाऱ्यांवर कांदा फेकण्याचा शेतकऱ्यांकडून प्रयत्न 6 महिने उलटून सुद्धा नाफेडकडून परतावा न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक परतावा न मिळाल्यास आत्मदहनाचाही शेतकऱ्यांचा इशारा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण तर 15 दिवसात कांद्याच्या दरात 1000ची घसरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जवळपास 175 ते 200 कोटींचं नुकसान मुक्ताईनगरमधील शेतशिवारात वाघांसह इतर वन्य प्राण्यांचा वावर वाढला वन्य प्राण्यांच्या वावरामुळे शेतीचं नुकसान होत असल्याची माहिती तर वन विभागानं कंपाऊंड करून वन्य प्राण्यांसंदर्भात उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी धुळ्यामध्ये 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त गहू आणि हरभऱ्याची पेरणी मात्र वातावरणातील बदलांमुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती जिल्ह्यातील ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेतही वाढ नाशिकच्या येवला आणि निफाड परिसरामध्ये ढगाळ वातावरणामुळे धुक्याची चादर धुकं आणि थंडीमुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता पुण्यात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडी पुन्हा वाढण्याची चिन्ह तर 9 ते 15 जानेवारी या कालावधीत तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या ठिकाणी बिबट्याची दहशत गोठणगाव संजय नगरमधील नागरिक भीतीच्या छायेत वन विभाग लक्ष देत नसल्याचाही ग्रामस्थांचा आरोप